तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पण तुमचं DS डिजिटल स्कूल या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. तर आजही आपण बघतोय भूगोलचा दुसरा चॅप्टर, तो म्हणजे भारतीय भूगोलाचा इतिहास. पुढे बघूया आपण विश्व, युनिव्हर्स. बरोबर, आपण कुठे राहतो? या पूर्ण विश्वात राहतो. बरोबर, तुमचे सूर्य, चंद्र, तारे, आकाश हे काय सर्व विश्वामध्ये. बरोबर, म्हणजे पूर्ण जग. थोडक्यात पूर्ण जग, नुसता भारत नव्हे, पूर्ण जग त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? विश्व म्हणतो. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय? वसुदैव कुटुंबकम. वसुदैव कुटुंबकम या शब्दाचा अर्थ मला मी सांगतो. ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडली आहे. विश्व व त्यांची निर्मिती यांचा व्यापक विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडला आहे. ते शब्दाचा अर्थ काय होतो? वसुदैव कुटुंबकम म्हणजे जे पूर्वीचे ऋषीमुनी वगैरे होते त्यांनी काय म्हटलेले? कुटुंबकम म्हणजे काय? हे पूर्ण जे जग आहे ते काय आपलं कुटुंब आहे. आपलं कुटुंब आपण काय मानतो? आपण फक्त आपले आजी आजोबा, आपले आई वडील आणि आपण स्वतः, बस एवढंच आपण कुटुंब मानतो. परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे? पूर्ण जग काय आहे? हे पूर्ण जग आहे कुटुंब आहे. वेदांमध्ये विश्व निर्मितीचे खगोल विवेचन आहे. म्हणजे तुमची जी विश्व निर्मिती झाली याचं काय केलेलं आहे? पूर्ण वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. विश्व निर्मितीच्या प्रक्रियेत वात, आकाश, सूर्य, चंद्र व खगोल तयार झाले असे मानले आहे. म्हणजे तुमचे आकाश असेल, वायू असेल, सूर्य, चंद्र, पृथ्वी या सगळ्या काही गोष्टी काय झाल्या? तयार झाले असे म्हटले आहे. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा धरणी म्हणून केला जातो. अजूनही आपण काय म्हणतो? पृथ्वीला पृथ्वीच म्हणतो किंवा आपण काय म्हणतो? धरणी म्हणतो. याचा उल्लेख कधी केलेला आहे? वेदांमध्ये याचा उल्लेख केला आहे. पृथ्वीचा उल्लेख काय केला आहे? पृथ्वी आणि धरती म्हणून केलेला आहे आणि अजूनही आपण तोच उल्लेख हा करत असतो. पुराणांमध्ये विश्वाला भयांतर असे संबोधले असून यात सप्त महाद्वीप आणि सप्तसागर याविषयी माहिती आलेली आहे. त्याच्यामध्ये भयांतर म्हणजे काय? थोडक्यात असं ब्रह्मांड. ब्रह्मांड हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. त्याला काय म्हणतो आपण? समजा ब्रह्मांड संबोधले असून त्यात सप्त महाद्वीप. सप्त म्हणजे काय? 7. सप्त म्हणजे काय? 7. महाद्वीप म्हणजे काय? द्वीप म्हणजे काय? द्वीप म्हणजे मला वाटतं तुम्हाला मी सांगितलंय. द्वीप म्हणजे असा भूभाग का त्या भागाला चारही बाजूने कशाने वेढलेला आहे? पाण्याने वेढला आहे. असे त्याला म्हणतो आपण द्वीप. काय म्हणतो आपण? द्वीप. कसे? म्हणजे त्याला म्हणतो 7 भूभाग. म्हणजे पूर्ण जगामध्ये असे 7 भूभाग आहे का ते कसे काय झालेले? पाण्याने वेढलेले आहेत. त्याला म्हणतो आपण सप्त महाद्वीप. लक्षात आला अर्थ शब्दाचा? त्यानंतर आणि सप्तसागर. किती सागर आहे भारतामध्ये? सप्त म्हणजे काय तुम्हाला सांगितलं? सप्त म्हणजे 7. सागर म्हणजे काय? समुद्राला. समुद्रालाच आपण सागर सुद्धा म्हणतो. समुद्राला काय म्हणतो? सागर. म्हणजे किती सागर आहे? 7 समुद्र आहे आपल्या पूर्ण जगामध्ये. याविषयी माहिती आलेली आहे. त्यानंतर आधुनिक विज्ञानात, आधुनिक विज्ञान म्हणजे काय? थोडक्यात आत्ताचं विज्ञान, त्याला म्हणतो आपण आधुनिक विज्ञान. आधुनिक विज्ञानामध्ये बिग बँग. बिग बँग हा शब्द तुम्ही ऐकला असेल कदाचित. बिग बँग सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती एका छोट्या पण समेत घनतेच्या पिंडातून झाली आणि त्याचा अत्यंत वेगाने विस्तार झालेला आहे. म्हणजे आता आधुनिक म्हणजे आत्ताचे जे लोक काय म्हणतात, आत्ताचे शास्त्रज्ञ काय म्हणतात, 1300 म्हणजे खूप पूर्वी, 1300 अब्ज वर्षापूर्वी तेव्हा एक छोटासा विश्व कसं होतं? छोटं होतं. उष्णतेचा एक गोळा होता. तो काय झाला? फुटला. जसा आपला फुगा फुटतो आणि एवढं मोठं विश्व हे तयार झालं. त्यात मग तुमचे सूर्य, चंद्र, तारे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आणि हे विश्व अशा पद्धतीने तयार झालं. पुढे बघूया उपनिषदे. आपल्या जीवनाची माहिती सांगणारे प्राचीन ग्रंथ, त्याला काय म्हणतो आपण? उपनिषदे. तुम्हाला पहिले मी सांगितलंय. पृथ्वीची, आता कोण म्हणताय उपनिषदांमध्ये आपल्याला काय दिसतंय? पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झालेली आहे. जल म्हणजे काय? पाणी. समानार्थी शब्द तुम्ही शिकला असाल. जलाला काय म्हणतो आपण? समानार्थी शब्द पाणी म्हणतो असतो. म्हणजे जला पाण्यापासून काय झाली? पृथ्वीची निर्मिती ही झाली आहे. तसेच यामध्ये पृथ्वीचा उल्लेख काय केलेला आहे? पृथ्वी किंवा भू. समानार्थी शब्दांमध्ये आपण हे सुद्धा शिकलोय. पृथ्वीला भू म्हणतो, हे आपण बघितलेलं आहे. पृथ्वीचा उल्लेख भू म्हणून सुद्धा केलेला आहे. त्यानंतर पुढे तसेच प्राणवायूचा उल्लेख आहे, जो वातावरणातील वायूचे प्रतिनिधित्व करतो. प्राणवायू म्हणजे काय?
ज्या जो आपण ऑक्सिजन घेतो त्याला काय म्हणतो आपण प्राणवायू, म्हणजेच काय ऑक्सिजन. या ऑक्सिजनमुळे आपण काय करतो, जगतो. आपणच काय आपले अवतीभोवतीचे प्राणी असतील, सजीव असतील, जे काही सजीव वगैरे वगैरे आहेत ते सर्व काय जिवंत राहू शकतं. कशामुळं, या प्राणवायूमुळं. आता आपण बघूया खाली पृथ्वी. पृथ्वीला मग आपण काय म्हणतो, अर्थ, इंग्लिशमध्ये अर्थ म्हणतो. प्राचीन भारतीय विचारवंतांनी पृथ्वी वक्राकार असल्याची कल्पना होती. पृथ्वी कशी होती, वक्राकार. आपल्याला माहिती, आता आपण पृथ्वीचा भरपूर शोध घेतलाय. पृथ्वी कशी गोल आहे याचा अभ्यास आपण केलेला आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किलोमीटर असावा असे नमूद केलेलं आहे. पृथ्वीचा जो व्यास आहे, पृथ्वीचा जो डायमीटर आहे तो किती असला पाहिजे, 13,000 किलोमीटर असला पाहिजे, असं कधीचं कोणाचं मत आहे, प्राचीन भारतीय विचारवंतांनी ते मांडलेलं आहे. आता हा कधीची गोष्ट आहे, ही 13,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कधीचं म्हटलं त्यांनी, इसवी सन पूर्व 6व्या शतकात. बघा हा कधीचा विषय, हा 6व्या शतकातला विषय. का व्यास, पृथ्वीचा व्यास किती आहे, 13,000 किलोमीटर असावा असे नमूद केले आहेत. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप, तुम्हाला सांगितलं द्वीप म्हणजे काय, असा भूभाग का जो पाण्याने वेढलेला आहे त्याला म्हणतो आपण द्वीप. आणि सप्त म्हणजे काय, 7. असे 7 द्वीप आहे असे या जगामध्ये का त्याला पाण्याने वेढलेला आहे असे केले आहे. काय केलं आहे, प्राचीन भारतीय पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश. तुम्हाला मी आत्ताच बोललो त्याच्यामध्ये किती द्वीप आहेत, सर्व 7 द्वीप आहे. ते कसे कुठं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मेरू पर्वताचा, कोणता पर्वत, मेरू पर्वताचा उल्लेख आहे. हा जो मेरू पर्वत आहे याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये केलेला आहे, जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थिर असल्याचे वर्णन केले आहे. तो कुठे आहे, पृथ्वीच्या मध्यभागी आहे. काय आहे, मेरू पर्वत. कुठे तो, जो पृथ्वीचा जो सेंटरचा भाग आहे तिथं हा आहे मेरू पर्वत. त्याचा उल्लेख केला आहे, जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थिर असल्याचे वर्णन केले. तसेच 4 समुद्रांचा उल्लेख आहे. कोणते कोणते 4 समुद्र, हिंदी महासागर त्याला आपण क्षीरसागर म्हणतो, त्यानंतर दहिस समुद्र त्याला म्हणतो आपण अटलांटिक महासागर, त्यानंतर सुरा समुद्र म्हणजे प्रशांत महासागर, आणि क्षार समुद्र म्हणजेच अटलांटिक महासागर. असे किती महासागर आहेत, 4 महासागर आपल्याला हे बघायला मिळतात. कुठे, पूर्ण जगाच्या म्हणजे पूर्ण आपल्या पृथ्वीवरती या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करायला मिळतो. आता हे तुम्हाला सप्तद्वीप, त्यानंतर हे महासागर तुम्ही नकाशावरती बघितले असतील, नसल बघितले तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा या नकाशामध्ये तुम्हाला दिसतोय नकाशा, हा जगाचा पूर्ण नकाशा आहे. तर या नकाशामध्ये तुम्हाला हे बघा, हा काय, प्रशांत महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर, त्यानंतर अटलांटिक महासागर, त्यानंतर हिंद महासागर, आणि इकडे जर बघितलं तर प्रशांत महासागर. आता प्रशांत महासागर हे नाव डबल का आलं, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. गोल म्हटल्यानंतर कडेचे भाग कसे आले, परत एकमेकांना काय गेले, जोडले गेले, म्हणून इथं आपल्याला काय दिसतंय, हे नाव डबल दिसतंय. आलं लक्षात. 1 2 3 4 असे किती समुद्र आहे, 4 समुद्र. सागर म्हणजेच काय, समुद्र. असे सागर इथे जोडले आहेत. त्यानंतर चला तर आपण पुढे बघूया. माहिती आहे का तुम्हाला, काय माहिती आहे का, चला आपण बघूया. भारतीय प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैनला, कुठं, उज्जैन माहिती कुठे तुम्हाला, आपल्या भारतामध्ये उज्जैन कुठे आहे, MP मध्ये आहे. मध्य प्रदेशामध्ये तुम्हाला MP बघायला मिळेल. पृथ्वीचे मध्यस्थान मानून मूळ रेखावृत्ताची संकल्पना सर्वप्रथम मांडली. रेखावृत्त तुम्हाला माहिती आहे, आपल्या ग्लोबमध्ये आपल्याला रेखावृत्त तुम्हाला बघायला मिळतात, आणि रेखावृत्ताचं मूळ, रेखावृत्ताची संकल्पना या सर्वप्रथम ही मांडली गेलेली आहे. कुठे, उज्जैन इथे. त्या आधारावर कालगणना, ग्रहस्थिती व नकाशे तयार केलेले आहेत. कोणता सेंटर आहे, उज्जैन हा सेंटर आहे. म्हणजे पूर्ण पृथ्वीचा जो सेंटर आहे तो कोणता आहे, उज्जैन, आपल्या मध्य प्रदेशमध्ये. तर तिथे आपण काय केलेलं आहे, कालगणना, ग्रहस्थिती आणि नकाशे तयार केले आहेत. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकता. कालगणना म्हणजे काय, काळ मोजणे, त्याला म्हणतो आपण कालगणना. ग्रहस्थिती म्हणजे काय, ग्रहांची स्थिती सांगणे. ग्रह कोणत्या स्थितीत आहे ते आपण इथून बघू शकतो, कुठून, उज्जैन मधून. त्यानंतर नकाशे सुद्धा कुठून तयार केले जातात, आपल्या
उज्जैन पासून नकाशे हे तयार केले जात असतात. पुढे बघूया आपण द्वीप. द्वीप म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, परत एकदा मी सांगतो, द्वीप म्हणजे असा भूभाग म्हणजे जमीन, अशी जमीन का त्या चारही बाजूनं काय आहे, पाणी आहे. लक्षात. तर आपण त्याच्यामध्ये काय म्हटलंय, प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली. द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग. हे बाकीचं काय म्हटलं त्यांनी, नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग. असा भूभाग तो नॅचरल तयार झाला, बनवलेला नाही. तुम्ही म्हणाल आमच्या इथे पण असं तळ घर आहे का आमच्या चारी बाजूनं पाणी आहे, असं नाही. कसं बनलेलं आहे ते, नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग, त्याला म्हणतो आपण द्वीप. लक्षात ठेवा, सोपा अर्थ आहे त्याचा. आता द्वीपमध्ये पहिला भूभाग बघणार आहोत आपण, जम्बूद्वीप. आपण मगाशी बघितलं सर्व किती द्वीप आहेत, 7 द्वीप आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला बघतोय जम्बूद्वीप. आता या जम्बूद्वीपवर जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आढळत होते. जांभूळ वृक्ष म्हणजे काय, जांभळाचे झाड. सर्वांनी जांभूळ खाल्ले असतील, जांभळाचे झाड पण सर्वांनी बघितलेले असतील. तिथे काय जास्त प्रमाणात जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आढळले होते. या भागात हा भाग पाण्याने वेढला असून सर्व द्वीपांच्या मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. सर्व द्वीपांच्या काय हा मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. हा बहुतांश आशिया खंडाचा भाग आहे. भारतवर्षाचा आणि इतर अनेक देशांचा यात समावेश होतो. आशिया खंडात फक्त भारताचे का नाही, बाकीचे सुद्धा आपले देश बघायला मिळतात. आणि त्या आशिया खंडामध्ये कोणतं द्वीप आहे तुमचं, जम्बू द्वीप. जिथं काय आहे, खूप जास्त प्रमाणात जांभळाची झाडे, म्हणून कदाचित त्याचं नाव हे जम्बूद्वीप हे पडलेलं आहे. आता आधी आपण काय करू, नकाशा बघू. या द्वीपांचा आपण नकाशा बघितल्यानंतर आपल्याला सोपं जाईल अजून, कुठलं द्वीप कुठं आहे. इथं त्यांनी म्हटले बघा, द्वीपांच्या मध्यभागी. हा शब्द फार महत्वाचा आहे बघा, द्वीपांच्या मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. द्वीपांच्या मध्यभागी तुम्हाला सांगितलं मगाच्या आधीच्या याच्यामध्ये बघितलं आपण, पूर्ण पृथ्वीचा सेंटर भाग कोणता आहे, MP मध्ये आहे. द्वीपांच्या मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. द्वीपांच्या मध्यभागी. आता बघू आपण जगाच्या नकाशामध्ये हा मध्यभाग दिसतो का, ते आपण आता बघूया. तर हा आहे आपला जगाचा नकाशा. पूर्ण जगाच्या नकाशामध्ये आपण आता काय बघतोय, द्वीप बघतोय. किती द्वीप आहे, 7 द्वीप. त्याच्यामध्ये पहिलं काय बघितलं आपण, जम्बूद्वीप. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हा काय तुमचा जम्बूद्वीप आहे. हा जम्बूद्वीप आहे. इथं काय जांभळांच्या झाडांची संख्या काय जास्त आहे. आणि हा कुठे, सेंटरला आहे. कुठे, पूर्ण जगाच्या कुठे, सेंटरला आहे. सेंटरला. आता MP कुठे, आपल्या भारतामध्ये. भारताच्या नकाशामध्ये, जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं तर भारत कुठे आहे, हा आपल्याला काय दिसतोय, आपला हा भारताचा नकाशा आपल्याला बघायला मिळतोय. बघितला तर इथं कुठे आहे, आपला मध्य प्रदेश आहे. इथे मध्य प्रदेश आहे. म्हणजे जगाच्या नकाशावरती हे कुठे आहे, मध्यभागी बसलेला आहे. लक्षात. म्हणून याला म्हटलेलं आहे जगाच्या नकाशामध्ये मध्यभागी काय आहे तुमचं, MP मध्ये उज्जैनला जम्बूद्वीप म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ह्या जम्बूद्वीप एवढंच नाही जम्बूद्वीप. तर जम्बूद्वीप तुम्हाला दिसते बघा, जम्बूद्वीपचा जो हा भाग आहे तुम्हाला पूर्ण आशिया खंडात तुम्हाला हा बघायला मिळतो. हा काय तुमचा जम्बूद्वीप आहे. मग या जम्बूद्वीप मध्ये फक्त भारताचे का, तर नाही, भारताबरोबर समजा नेपाळ असल, भूतान असल, बांगलादेश असल, हे बाकीचे देश सुद्धा आपल्या ह्या जम्बूद्वीप मध्ये येत असतात. तर आपण पुढचं बघूया, तो आहे 2 नंबर, तो म्हणजे लक्षद्वीप. आता लक्षद्वीप म्हणजे काय, लक्षद्वीप म्हणजे प्लक्ष वृक्ष असलेला प्रदेश. प्लक्ष वृक्ष म्हणजे असे पिंपळाचे सारखे झाडं असतात. पिंपळासारखे झाडं काय आहे त्या लक्षद्वीपवरती जास्त प्रमाणात आहे, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे तेव्हा लक्षद्वीप. हे आपण दिलंय का, नाही, हे नाव पूर्वजांनी दिलेलं आहे. कोणतं द्वीप, लक्षद्वीप. कुठे बघा, ते बघा, तुम्हाला हे लक्षद्वीप बघायला मिळते, म्हणून त्या भूभागाला काय म्हटलंय, लक्षद्वीप. दुसरा द्वीप बघितला आपण. आता तिसरं काय, शाम्बलद्वीप. कोणतं आहे, शाम्बलद्वीप. आता शाम्बलद्वीप मादागास्कर, सोमालिया व आफ्रिकेचा पूर्ण भाग इथं दिसतोय तुम्हाला बघा. या भूभागामध्ये तुम्हाला शाम्बलद्वीप हे बघायला मिळेल. आता इथे तुम्हाला कॉटनची जी झाडे आहेत मोठ्या प्रमाणात, ज्याच्यापासून आपण कॉटन बनवतो, हे कॉटनची झाडे इथे मोठ्या प्रमाणात होत होती, म्हणून त्याला म्हटलेलं आहे शाम्बलद्वीप असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो द्वीप आहे तो आहे क्रॉच द्वीप. कोणता आहे, क्रॉच द्वीप. तो कुठे आहे, उत्तर व मध्य युरोपमध्ये. हे बघा दाखवलंय, कुठे आहे, उत्तर व
मध्य युरोपमध्ये. हा तुम्हाला जगाचा नकाशा जर माहीत झाला, तुम्हाला भूगोल शिकायचा आहे ना, तर तुम्हाला पूर्ण जगाचा नकाशा माहितीच असणं गरजेचं आहे. कुठं काय आपल्याला जर समजलं तर आपल्याला भूगोल इतिहास शिकायला खूप सोपा जात असतो. पुढचं द्वीप बघूया आपण, कुश द्वीप. कुठला द्वीप आहे? कुश द्वीप. आता इथं हा कुठल्या याच्यात एरियात आहे? हा जर बघितला तर इराण इराक या सभोवतालचे प्रदेश, म्हणजे तुमचं इराण इराक वगैरे आहे बघा, आता युद्ध झाले चालू होतं, इराण इराकमध्येच चालू होतं, आणि त्या ठिकाणी हे कोणतं आहे? कुश द्वीप आहे. तर एक कुश द्वीप म्हणजे तिथे कुश नावाचं गवत हे मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून त्याला काय नाव पडलेलं आहे? कुश द्वीप हे नाव पडलेलं आहे. पुढचं बघूया, 6 नंबर कुठे आहे? 6 नंबर शाक द्वीप. कुठला आहे? शाक द्वीप. आग्नेय आशियातील देशांचा समावेश, इकडचे जे आग्नेय आशियातील हे जे देश आहेत या देशांचा इथं शाक द्वीप मध्ये समावेश हा होत असतो. नाव पडण्याचं कारण जे आहे, इथे मोठ्या प्रमाणात टीक वृक्ष भरपूर होते, आणि टीक वृक्षामुळं याला शाक द्वीप हे नाव इथे पडलेलं आहे. त्यानंतर 7वा कोणता आहे? पुष्कर द्वीप. कुठला आहे? पुष्कर द्वीप. हा कुठे आहे? पूर्व रशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान या भागात आहे. त्याला म्हणतो आपण पुष्कर द्वीप. आता याला कशावरून ओळखताय? याला कमळावरून ओळखतात. कमळ ही तिथं मोठ्या प्रमाणात असायची, कमळांची मोठमोठी सरोवर असल्यामुळं त्याला पुष्कर द्वीप हे नाव पडलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे 8वा, नाही सॉरी 7च ना, 7च द्वीप आपण बघितले आहेत. आणि आपण येतो आपल्या परत पुस्तकाकडे. तर आपण हे लक्षद्वीप, शाम्लद्वीप, कुशद्वीप, क्रॉसद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप हे सर्व द्वीप आपण इथे बघितलेले आहेत. आता आपण जाऊया पुढच्या पेजवरती. आता या तुमच्या 11 नंबरच्या पेजवरती पण तुम्हाला हे सर्व द्वीप इथे दाखवले आहेत, पण तुम्हाला याच्यामध्ये ते द्वीप लक्षात आले नसते, म्हणून तुम्हाला मी ते द्वीप त्या नकाशामध्ये दाखवले आहेत. दिसतं हे सर्व द्वीप इथे तुम्ही एकदा तुमच्या पुस्तकामध्ये तरी एकदा बघून घ्या. पुढे आहे आता आपलं ग्रहण. काय शिकणार आहोत आपण? ग्रहण. काय आहे पुढे? ग्रहण. ग्रहण हा शब्द तुम्ही ऐकला आहे, ग्रहण तुम्ही बघितलेलं सुद्धा असेल, बरोबर, काळ्या काचेतून बघितलं असेल. हे ग्रहण कधी तयार होतं? जेव्हा तुमची पृथ्वी, सूर्य आणि चंद्र जेव्हा एकाच लाईनमध्ये येतात, सरळ एकाच लाईनमध्ये येतात, तेव्हा काय होतं? ग्रहण हे तुम्हाला बघायला मिळतं. मग याच्यामध्ये जर बघितलं, पृथ्वीची सावली कशावर पडते? चंद्रावर पडते. म्हणून आपल्याला पूर्वजांना लक्षात आलं का पृथ्वी कशी आहे? गोल आहे. आता का पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळकार असते, यावरून पृथ्वी गोल आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. हे आत्ता समजलं का नाही? पूर्वीच्या लोकांनी याचा अभ्यास केलेला आहे का जेव्हा पृथ्वीची सावली जेव्हा चंद्रावर पडते तेव्हा ती कशी पडते? तेव्हा गोल पडते. म्हणून लक्षात आलं की पृथ्वी कशी असावी? ही गोल असावी, असं पूर्वजांच्या लक्षात आलं आहे. या काळात ग्रहण स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या ग्रहणविषयक संज्ञा रूढ झाल्या, बरोबर. तेव्हा आपल्याला समजायला लागले हे सर्व ग्रहण वगैरे, तेव्हापासून आपण त्या गोष्टी बघत आलो आहेत. तुम्ही बघितलं असेल काचे, आपल्या ब्लॅक कलरची काच, त्याच्यामध्ये आपण ग्रहण बघत असतो. आपल्या उघड्या डोळ्याने ग्रहण बघता येत नाही, हे तुम्हाला सांगितलं असतं तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या घरच्यांनी. तर त्यानंतर आता करून बघा, काय पालकांच्या वतीनं आकाश निरीक्षण करून किंवा परिसरातील तारांगणास भेट देऊन ग्रह, तारे, तारका समूह, ग्रहणे, नक्षत्र इत्यादीची माहिती संकलित करा. हे तुमच्या पालकांसोबत तुम्ही आता करायचं आहे. पुढे बघूया आपण दिशा व वेळ. दिशा व वेळ. प्राचीन भारतीयांना दिशांचे व वेळेचे उत्तम ज्ञान अवगत होते. तेव्हा पूर्वीच्या काळी सुद्धा दिशा माहिती होत्या, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे दिशा वगैरे माहिती होता. त्यानंतर वेळ कशी बघायची ते, पूर्वीच्या काळी घड्याळ वगैरे नव्हते का चला घड्याळ बघितला आणि वेळ समजली, असा प्रकार नव्हता. पूर्वीच्या काळी पूर्वेकडून सूर्य उगवला म्हणजे वेळ कशी आहे तुमची? सकाळची वेळ तुमच्या लक्षात यायची, म्हणजे सकाळी 7चा टायमिंग आहे आपले, तेव्हा पूर्वीच्या लोकांना लक्षात यायचा. आणि पूर्व नंतर सूर्यकोळ मावळायचा पश्चिमेला, म्हणजे पश्चिमेला काय वेळ? ही संध्याकाळची वेळ आहे. दुपारची वेळ कधी? जेव्हा सूर्य डोक्यावर आला तेव्हा वेळ कशी समजली जायची? वेळ ही दुपारची आहे अशी समजली जायची. पुढे काय म्हटलंय? सांगत व व्यवहार या वेळेचा उपयोग केला जात असे. कालगणनेसाठी घटिका, वेळ इत्यादी परिणामे वापरले जात असत. तुम्हाला सांगितलं मी, पूर्वीच्या काळी पूर्वेला सूर्य उगायचा म्हणून सकाळची वेळ, डोक्यावर सूर्य आला दुपारची वेळ, सायंकाळची वेळ, पश्चिमेला सूर्य गेला सायंकाळची वेळ. ह्या गोष्टी कशा मापल्या जायच्या? ह्या सगळ्या दिशांवरून वेळ ही ठरवली जात असायची. आता यामध्ये पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला? काय माहिती आहे?
प्राचीन भारतीय कालमापन ही एक पारंपरिक पद्धत आहे. तिचा उपयोग वेळ मोजण्यासाठी केला जात असे. ही पद्धत सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि ताऱ्यांच्या बद्दलच्या स्थिती यावर आधारित होती. तुमचे जे हे आहे ना सूर्य, चंद्र, नक्षत्र, तुमच्या ताऱ्यांच्या बदलांच्या स्थिती यावर तुमची आधारित होती. काय होते तुमची भारतीय कालमापन? तुमचं जे कालमापन आहे एक पारंपरिक पद्धत होती. ती कशावरती होती? तुमचे सूर्याची अवस्था, चंद्राची अवस्था, नक्षत्रे, ताऱ्यांच्या बदलत्या स्थिती यावर तुमच्या काय गोष्टी होत्या? तुमच्या कालमापन हे केलं जात होतं. या सगळ्या गोष्टींवर प्राचीन भारतीय कालमापन पद्धतीतील एकके, तेव्हाची एकके कशी होती बघा. आता आपल्याला काय सेकंद, मिनिट, तास हे आपली एकके झाली. परंतु पूर्वीची जी एकके होते क्षण, निमिष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास आणि वर्ष. बरोबर, या गोष्टींमध्ये त्यांच्यावरचे ते युनिट होते, एकक होते. आकाशातील सूर्यचंद्र यांच्या स्थानांवरून स्थानिक वेळ निश्चित करण्याचे अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केले होते. कसलं? सूर्यचंद्र यांच्या स्थानावरून आपल्या काय समजायची? वेळ समजायची. कधी? पूर्वीचे लोक. आता आपल्याकडे आहे घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, सगळ्या गोष्टी आहे. आपलं वर्ष, महिने, तास, मिनिट, सेकंद सगळ्या गोष्टी आपल्या सेकंद आपला वेळ समजतो. पण पूर्वी सगळ्या कशा गोष्टी समजायच्या? तुमचे सूर्यचंद्र यांच्या स्थानावरून आपल्याला ह्या वर्ष, महिने, तुमचे तास हे लक्षात येत होते. त्यानंतर प्राचीन काळात सौर घड्याळे अनेक ठिकाणी तयार करण्यात आली होती. उदाहरणार्थ कोणार्कचे सूर्य मंदिर, जयपूर येथील जंतर मंतर यासारख्या आपल्या पहिल्या पेजवरती आपण बघितलं. त्या सगळ्या गोष्टी कशासाठी होत्या? आपला वेळ आपल्याला निश्चित करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा केला जात होता. त्यानंतर पुढे बघूया आपण वातावरण व ऋतू. आता पुढे बघूया आपण वातावरण व ऋतू. वातावरण म्हणजे काय? आपण बघतोय ऊन, वारा, पाऊस हे कसे सगळे वातावरणामध्ये आपल्याला बघायचं. त्यानंतर हवा, हे सगळे काय झालं? हे वातावरण झालं. आणि ऋतू जर बघितलं तर ऋतू आपल्याला किती आहे? 3, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आपण बघतोय. परंतु पूर्वीच्या काळी किती ऋतू होते? 6 ऋतू होते. आता काय झाले? 3च ऋतू. ऋतूच काय? आता कधी पाऊस पडायला लागला. बरोबर, त्याच्यामुळे ऋतू आता कसे अजून काही बदल होतो भविष्यात सांगता येणार नाही. प्राचीन काळात भारतीयांनी वातावरण या विषयाचे ज्ञान होते. वातावरणाचे ज्ञान होते म्हणूनच त्यांनी ऋतू काढले. त्यांना समजायला लागलं पाऊस कधी पडतो, ऊन कधी पडतं, हिवाळा कधी असतो, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना अवगत होतं. त्यामुळे या लोकांना या सगळ्या गोष्टीचं काय होतं? ज्ञान होतं. पृथ्वीभोवती अंतरिक्ष आहे ऋग्वेदात सांगितलेले आहे. भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी 12 योजन असून 96 किमी ढग, विजा, वारे, पाऊस, धुके इत्यादींचा आविष्कार घडून येतात. आता हे काय सर्व? हे सर्व तुमच्या वातावरणात असणारे गोष्टी आहेत. बरोबर, येतात असे वर्णन केले आहे. ऋग्वेदात ऋतूंची वर्णने आहेत. त्यात वर्षाची विभागणी 6 ऋतू व 12 महिने अशी केली आहे.